स्टार्ट. प्रस्तुतचा दावा हा रक्कम रुपये 3,14,128 वसूल होऊन मिळणेकरिता दाखल करण्यात आलेला आहे. दाव्यातील थोडक्यात वस्तुस्थिती येणेप्रमाणे. परिच्छेद. वादी बँकेची प्रमुख शाखा मंगलदेवी मंदिर, मँगलोर, कर्नाटका येथे आहे व त्यापैकी एक शाखा जठारपेठ, अकोला तालुका, जिल्हा अकोला येथे आहे. प्रतिवादी क्रमांक 1 यांना शेतीसाठी रक्कम रुपये 2 लाख इतके कर्जाची आवश्यकता होती, म्हणून प्रतिवादी क्रमांक 1 यांनी वादी यांच्याकडे कर्ज मिळण्याकरिता अर्ज केला व प्रवीण महल्ले यांनी सदर कर्जास जमानतदार राहण्याची तयारी दर्शविली. वादी बँकेने ठेवलेल्या अटी व शर्ती मान्य करून आवश्यक ते कागदपत्रांची पूर्तता प्रतिवादी क्रमांक 1 व प्रवीण यांनी वादी बँकेच्या हक्कात करून दिले. त्यानंतर वादी यांनी प्रतिवादी क्रमांक 1 हिस कर्जाची रक्कम अदा केली. वादी बँकेने वारंवार विनंती करूनही प्रतिवादी क्रमांक 1 नियमित कर्ज फेडले नाही. प्रतिवादी क्रमांक 1 ही वादी बँकेस रक्कम रुपये 3,14,128 देणे लागते. दिनांक 11/8/2017 रोजी वादी बँकेने प्रतिवादी क्रमांक 1 व जमानतदार प्रवीण महल्ले यांना कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीस प्रतिवादी क्रमांक 1 व जमानतदार प्रवीण यांना प्राप्त होऊनही त्यांनी सदर नोटिसीला कोणतेही उत्तर दिले नाही, अगर सदर नोटीसमध्ये केलेल्या मागणीची पूर्तता केली नाही. दरम्यान जमानतदार प्रवीण यांचे निधन झाले. त्यामुळे या दाव्याकामी मयत रमेश यांचे कायदेशीर वारस म्हणून प्रतिवादी क्रमांक 2 व 3 यांना समाविष्ट करण्यात आले. प्रतिवादी हे संयुक्तिकरित्या सदर कर्जाची परतफेड करण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे वादी बँकेने प्रतिवादीकडून रक्कम रुपये 3,14,128 आणि भविष्यकालीन व्याज म्हणून दर साल दर शेकडा 7% व्याजदराने वसूल करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे. परिच्छेद. प्रतिवादी यांनी वादी यांना दिलेल्या पत्त्यावर निशाणी 14 येथे दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश 5 नियम 20 अन्वये दाव्याच्या समन्सची बजावणी करिता संबंधित बेलीफ केले असता सदर पत्त्यावर प्रतिवादी क्रमांक 1 व 3 या राहत नसल्यामुळे व प्रतिवादी क्रमांक 2 या वारल्या असल्यामुळे सदर पत्त्यावर राहणारे अलका महल्ले यांनी समन्सची बजावणी करू दिली नाही. त्यामुळे प्रतिवादी यांना दाव्याचे समन्स प्राप्त झाल्याचे गृहीत धरण्यात आले. सदर समन्सची बजावणी होऊनही प्रतिवादी दाव्याकामी न्यायालयात हजर राहण्यात असमर्थ राहिल्याने प्रस्तुतचा दावा हा प्रतिवादी क्रमांक 1 ते 3 यांचेविरुद्ध एकतर्फा चालवण्यात आला. दाव्यातील कथने पाहता व वादी यांचा युक्तिवाद विचारात घेता खालील मुद्दे माझे समर्थनार्थ उपस्थित होतात व त्यावरील माझे निष्कर्ष कारण मी माणसेसह येणेप्रमाणे मी देत आहे. वादी बँकेने आपल्या दाव्यातील कथनांच्या पुष्टर्थ अभिलेखावर सादर केलेल्या कर्जा संदर्भातील कागदपत्र यावर आपली भिस्त ठेवली आहे. वादीतर्फे युक्तिवाद ऐकला. परिच्छेद. दाव्याचे स्वरूप पाहता केवळ दाव्यातील कथनावर
व सादर केलेल्या दस्तऐवजांवर विसंबून न्यायनिर्णय पारित करता येईल, त्याकरिता पुराव्याचे शपथपत्र दाखल करण्याची आवश्यकता नाही, असे न्यायनिर्णयामध्ये स्पष्ट केले आहे. पटलावर दाखल करण्यात आलेल्या निशाणी क्रमांक 4 खालील प्रतिवादी क्रमांक 1 मार्फत देण्यात आलेल्या कर्जमागणी अर्जाची पडताळणी केली असता असे निदर्शनास येते की प्रतिवादी क्रमांक 1 हिने शेती विकसनाकरिता कर्जाची मागणी केली आहे. त्याप्रमाणे वादी बँकेमार्फत कर्ज मंजूर करण्यात आले. निशाणी क्रमांक 4 खालील कर्ज करारपत्राच्या मूळ प्रतीची पडताळणी करिता असे निदर्शनास येते की वादी बँकेने प्रतिवादी क्रमांक 1 हिस रक्कम रुपये 2,00,000 रुपयांचे कर्ज दर साल दर शेकडा 7% इतक्या व्याजदराने दिले होते. निशाणी क्रमांक 4 खालील जामीनदार कराराची पडताळणी केली असता असे निदर्शनास येते की प्रवीण महल्ले हे प्रतिवादी क्रमांक 1 यास सदर कर्जाकरिता जामीनदार म्हणून राहिले होते. त्याप्रमाणे तारणपत्र तयार करण्यात आले. खाते उतार्याची पडताळणी केली असता असे निदर्शनास येते की दिनांक 13/2/2020 रोजीपर्यंत प्रतिवादी क्रमांक 1 ही वादी बँकेस रक्कम रुपये 3,14,128 देणे लागते आहे. परिच्छेद प्रस्तुतचा दावा हा प्रतिवादी क्रमांक 1 ते 3 विरुद्ध एकतर्फा चालवण्यात आला आहे. प्रतिवादी यांनी प्रस्तुतचा दावा आव्हानित केला नसल्यामुळे वादीच्या दाव्यातील कथन अबाधित राहिले आहे. त्यामुळे पटलावरील दस्तऐवजांची पडताळणी केली असता असे निदर्शनास येते की प्रतिवादी क्रमांक 1 ते 3 हे संयुक्त आणि वैयक्तिकरित्या वादी बँकेस कर्जाच्या थकीत रकमेपोटी रक्कम रुपये 3,14,128 देणे लागते. त्यामुळे मी मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देत आहे. वादी बँकेने देय रकमेवर दर साल दर शेकडा 7% दराने, त्याचप्रमाणे भविष्यकालीन व्याज म्हणून 7% दराने रक्कम वसूल होऊन मिळेपर्यंत व्याजाची मागणी केलेली आहे. दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 34 नुसार हुकुमनामा पैसे देण्यासंबंधी असल्यास मुद्दल रकमेवर न्यायालयास रास्त दराने जास्तीत जास्त दर साल दर शेकडा 6% असा अतिरिक्त व्याज आकारण्याचा आदेश देता येतो. तसेच ज्या संबंधी न्यायनिर्णय झाला आहे त्या रकमेच्या संबंधातील दायित्व वाणिज्य व्यवहारातून उद्भवलेले असेल तर अशा अतिरिक्त व्याजाचा दर दर साल दर शेकडा 6% पेक्षा अधिक होऊ शकेल, परंतु संविदागत व्याज दरापेक्षा अधिक व्याज देता येत नाही. प्रस्तुत दाव्याकामी संविदागत व्याज दर हा 7% इतका असल्याचे दिसून येते. भविष्यकालीन व्याज म्हणून 7% व्याजाचा दर गहाण खतामध्ये नमूद केल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे माझ्या मते दर साल दर शेकडा 7% दराने व्याज मंजूर केल्यास ते पूर्णपणे योग्य ठरेल. स्टॉप.